असेही तुमचे म्हणणे आहे, तर मग हे कसे काय बोलू शकते? म्हणजे म्हणते श्वास घेणे श्वास सोडणे याचाही देखील निरोध तुमच्यामध्ये आहे म्हणतात, असे कसे काय तुमचे म्हणणे आहे म्हणतात, हे कसं काय घडू शकते? तर ते म्हणतात, होय महाराज, हे खरे आहे की श्वास घेणे आणि श्वास सोडणे निरोध करता येते, पण म्हणते ते कसं काय शक्य होईल मग? महाराज, कधी आपण कोणाला बोलत असताना ऐकले आहे काय? म्हणजे कोणी झोपत असला त्याला आता घरतेच ना कोणी, मग त्याला बोलत असताना कोणी तुम्ही आता ऐकलं काय? ते म्हणतात, होय म्हणते मी ऐकलं आहे. महाराज, समजा जर त्याने आपले शरीर इकडे तिकडे हलवले तर काही वेळासाठी त्याचा बोलण्याचा आवाज थांबणार नाही काय? होय म्हणते थांबणार. मग जर एखादा मनुष्य चांगल्या म्हणजे झोपलो की आपण आपलं काही जिवंत नाही राहत, लक्षात ठेवा, फक्त आपला श्वास येणं जाणंच राहते बरं. मग म्हणतात या ठिकाणी मग तो त्याचं शरीर ना हलवता घोरत आहे हे तर ऐकतो ना आपण, शरीर हलवून घोरणारा माणूस का तुम्ही कधी शरीर हलत नाही त्याचं, फक्त काय आली, फक्त पोट हालील किंवा त्याचा श्वास येणारा जाणारा तो राहील म्हणतात. मग या ठिकाणी काही वेळासाठी ते थांबणार. मग होय बनते म्हणतात, जर त्यानं काही हलवलं नाही, त्याचं शरीर कोणत्याच प्रकारे हलवलं नाही, मग त्याचं काय राहील, फक्त चालू, फक्त घोरणच चालू राहील. होय बनते तो थांबू शकतो. मग पहा बरं, तो थांबू शकते का नाही? म्हणजे त्याचं काय जिवंत आहे सध्या, फक्त तो घोड्याचा आवाज येऊ राहिला, बाकीचं सर्व पडेल आहे, बाकी सर्व शांत व्हायला. तो ना पाय हालत, ना हात हालत, ना डोकं हालत, ना डोळे हालत, ना कपाळ हालत, ना मस्तक हालत, ना हात हालत, ना पाय हालत, ना मनगट, कोणतीच गोष्ट नाही हालत. फक्त आली तर त्याचा पोट आणि तो येणारा जो काही घोरते तो तेच हालणार, म्हणजे आवाज. होय म्हणते म्हणतात, महाराज, ज्या अर्थी ज्याच्या कायेवर, चित्तावर, शिलावर आणि प्रज्ञेवर ताबा नाही असा मनुष्य घोरत असतो, हात पाय आखडून करीत असता, मोडत असता त्याचे धोरणे थांबू शकते, तर त्याच्या कायावर, चित्तावर, शिलावर आणि प्रज्ञेवर परिपूर्ण ताबा आहे अशा भिक्षुचा चौथ्या ध्यानात पोहोचल्याच्या नंतर श्वास सुधाचा निरोध झाला, तर यात आश्चर्य म्हणण्यासारखे आहे म्हणतात. या ठिकाणी काय म्हणतात ते, जर ज्या एखाद्या भिक्खू श्वास थांबू शकते, त्याच्या कायेवर, जे काही काया, चित्तावर, शिलावर आणि प्रज्ञेवर परिपूर्ण त्याचा ताबा आहे. चिंतन मनन करते, शिलावर, प्रज्ञेवर, चित्तावर, कायेवर, कायेन वाचेन चित्तेन प्रमादेन मय्या करत, या सर्व गोष्टीवर त्याचा ताबा आहे म्हणतात. अशा भिक्षुच्या म्हणतात चौथ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या श्वासवादाचा निरोध झाला, तर त्याला आश्चर्य म्हणण्यासारखे आहे म्हणतात. तो त्याच्या सर्वच गोष्टींना थांबू शकते चौथ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये, त्याला असे झाले, हे आश्चर्य म्हणण्यासारखे आहे. काय आहे म्हणतात, म्हणजे आपण अगदी संयुक्त असे कथन केले. समुद्र हे नाव का पडले? मग समुद्राला समुद्र हे नाव का पडले म्हणतात? मग राजा म्हणाला, म्हणते सर्वच लोक समुद्र समुद्र असे का म्हणतात? तेव्हा त्या पाण्याच्या साठण्याचे नाव समुद्र असे का पडले? म्हणजे आपण समुद्र म्हणतो ना, तुझा चाला समुद्र पाहायचा असेल तर मुंबईला चाला, समुद्र पाहायचा असेल तर मुंबईला चाला. तुझ्या पाण्याचं नाव समुद्र आहे का, जाग्याचं नाव समुद्र आहे का, त्याच्यात मासोळ्याचं नाव समुद्र आहे का, त्याच्यामध्ये ते येणारी रेतीचं नाव समुद्र आहे का, त्याच्यापासून ते मीठ उत्पन्न होणार आहे त्याचं, मग समुद्र नाव आहे कोणाचं? मेन म्हणजे समुद्र आपण म्हणतो पण नाव कसं काय पडलं, नाव आहे कोणाचं? या ठिकाणी असा महाराज, यात अर्धे उदक म्हणजे पाणी व अर्धे मीठ असे साम्य असल्यामुळे त्याचे नाव समुद्र असे पडले. काय म्हणतात ते, किंवा अर्ध त्याच्यामध्ये काय म्हणतात, अदक त्याच्यामध्ये, यामध्ये अर्धे अदक आहे म्हणतात. म्हणजे अर्ध वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, रेती आहे, त्याच्यात मासे आहेत, अनेक प्रकारचे जीव आहे. म्हणजे तो फेस येते, जे काही लाट येते त्यावेळेला काय येते, फेस येते समजा. ते झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उदक आहे आणि अर्धे पाणी आहे म्हणतात, अर्ध पाणी आहे, सर्व मिक्स
जे काही सर्व आता आपल्या शरीरामध्ये सर्व मिक्स असल्याच्या नुसार आपण जीव उत्पन्न होतो आपला, है ना. तसंच त्यामध्ये अर्ध ते आहे, अर्ध मीठ आहे आणि अर्ध पाणी आहे, असं साम्य असल्यामुळे त्याचे नाव काय पडले म्हणतात, समुद्र पडलं. एका वस्तूनं त्याचं नाव समुद्र पडलं नाही म्हणतात. सर्व गोष्टी समसमान आहेत, अर्ध्या अर्ध्या आहेत म्हणून त्याचं नाव काय पडलं, समुद्र पडलं. म्हणजे आपण अगदी बरोबर सांगितले. संपूर्ण समुद्राचे पाणी खारट का? मग याच्यामध्ये तो सर्व गोष्टी समसमान आहेत म्हणतात, मग त्याचं पाणी खारट का नाही? समसमान पाहिजे ना त्याचं पाणी. जसं आता हा त्याचं नाव अशा दृष्टीनं पडलं, ठीक आहे, अशा दृष्टीनं त्याचं नाव पडलं म्हणतात. आता तर मग अशा दृष्टीने त्याचं नाव पडलं हे बरोबर आहे. मग त्याचं जे काही पाणी असते म्हणतात ते खारटच काऊन आहे? कोणता जो प्रश्न आला राजाच्या मनामध्ये तो प्रश्न ते त्यांना कथन करत होते. राजा म्हणाला म्हणते सर्व समुद्राचे पाणी अगदी एकरस म्हणणे खारट असते, ते असे का आहे? महाराज, समुद्राचे पाणी कितीतरी काळापासून एकाच ठिकाणी जमलेले आहे, त्यामुळे ते एकतर खारट आहे म्हणतात. काय आहे ते? त्याच ठिकाणी थांबलेलं असते ना, त्याच्यामध्ये फेरबदल नाही. होतीही फेरबदल तर त्याच्यामधलं जे काही जुनं पाणी असते ते कुठे जाणार? अरे हे नदीचा संगम जरी त्याला होत असेल तरी त्याच्यामधलं जुनं पाणी, समुद्र कधी आटते? कधी नाही. उन्हाळा नाही, पावसाळा नाही, हिवाळा, कोणत्याच ऋतूमध्ये 12ही महिन्यामध्ये समुद्र आटते का? त्याच्यामधलं जे काही जुनं पाणी असते ते जाईल का? हा, जरी कमी होते, जे काही उन्हाळ्यावर जे काही वाफ पडत असेल ते पडत असेल नंतर, पण त्याच्यामधलं पुरं थोडी वळते, पुरं थोडी आटते, ठीक आहे. या कोपऱ्यामधून या कोपऱ्यात जात असेल, त्या कोपऱ्यामधून त्या कोपऱ्यात, त्या चौकून जरी पाणी जात असेल, पण त्याच्यामधलं जे काही जुनं पाणी आहे ते कधी संपत. त्या जुन्या पाण्याला हे पाणी दरवर्षीच मिक्स होते, त्यामुळे काय होते, त्याचा संगम होते. संगम झाल्यानंतर येणारही तसंच होते. कसं होते? येणारही खारट होते, एकाच ठिकाणी जमलेलं असते. मग ते म्हणून या ठिकाणी ते पाणी कसं राहते? खारटच राहते. म्हणते ठीक आहे म्हणतात. आता सूक्ष्म धर्म, तर हे प्रकरण आपण 43 नंबरचं प्रकरण आहे आपलं, तर हे प्रकरण आपण उद्या पाहू. सूक्ष्म धर्म कोणता? राजा मानला म्हणते अतिसूक्ष्म वस्तूचे सुद्धा तुकडे करता येईल काय? होय म्हणतात महाराज, करता येते. हे प्रकरण आपण उद्या बघूया. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण भवतु. भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं. सर्वांचं मंगलो, सर्वांचं कल्याणो. बुद्ध धम्म संघाच्या प्रतिमाने सर्वांच्या प्रति मंगल मैत्री करतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा. साधु